100% आहे, 100% आहे, किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. कारण त्याच्यानंतर प्रचार सुरू झाला आणि त्या प्रचारात जो उत्साह आणि प्रतिसाद मिळत होता तो पाहिल्यानंतर बापरे भन्नाट आहे. त्याला काय बरं. आत्ता सकाळी मला फोन येत आहेत सकाळी 7 वाजल्यापासून, अब्बी वोट करून आलो, आत्ता वोट करून आलो. आणि कधी नव्हे ते एमामाड्यातल्या एका कार्यकर्त्याने फोन केला, म्हणाला साहेब आत्ता मतदान केंद्राच्या बाहेर 100-200 लोक रांगेत उभे आहेत, 7-10. मला वाटतं आपण ह्याच्यात वेळ घालूया नको. शुभ बोल रे नारे, तसं आज सकाळपासून शुभ बोलूया. अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. मतदानाला सामोरं जाताना कशाप्रकारचा विश्वास व्यक्त करता आहात? कारण आजचा निकाल हा 4 तारखेला स्पष्ट होईल. निकाल 4 तारखेला लागेल, निश्चितपणे लागेल. पण मला जास्त खरा आनंद होईल ज्या दिवशी केंद्रातलं सरकार बदलेल. फार वाईट आहे तुम्हाला सांगतो, इतका घाणेरडा प्रकार आहे. पैसे तर वाटतायत, रोज मंडळांची नावं घ्या, त्या मंडळांना बोलवा, त्यांना पैसे वाटा, आणि पोलीस काय आणि ती सगळी यंत्रणा काय काही करत नाही आहेत. लक्षात आहे. काल परत ते रात्री पोस्टर लावत होती, विचार करायला. म्हणजे काय धाडस आहे विचार करा. पण त्यांनी कायदा सुव्यवस्था कशाला जुमानायचंच नाही ना, इलेक्शन कमिशनला जुमायचं आहे. ते तुमचे सगळे नियम असते ते लोक दुसऱ्यांसाठी, भाजपासाठी नियम नाही किंवा त्यांच्या अलायन्ससाठी नियम नाही. मग ते कळलं ना तुम्हाला, मग ते तुम्ही सांगायला पाहिजे, मी कशाला सांगू. म्हणजे कुठल्या पातळीवर जात आहेत ते बघा, कळलं की नाही. 100% आहे ना मला, म्हणजे मला विश्वास आहे त्यांना, तो विश्वास आहे म्हणून ते करतायत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.